नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज ना तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची. आज मी देवपूजा वगैरे केली, पण उद्या नागपंचमी आहे. तर आमच्याकडे अगोदरच्या दिवशी वारुळाचा उपवास असतो. ज्यांना भाऊ आहेत, मोठे भाऊ, लहान भाऊ, तर अशा बहिणी नेहमी भावासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात. तर मी सुद्धा उपवास केला आहे. मी लहान होते त्यावेळेला आई ज्वारीच्या लाह्या बनवायची आणि लाह्या आणि दूध हे घेऊन मी वारुळाला जायचे. आमच्या तिथे गावाला या श्रावण महिन्यात वारुळं असायची. तर त्या वारुळाची जाऊन आम्ही पूजा करायचो, माझ्या सगळ्या चुलत बहिणी वगैरे. आता इथे ते काही नाही आहे पॉसिबल, म्हणून मी फक्त देवपूजा केली आहे. मी इथे देवपूजा केली आहे आणि आता मी तुम्हाला लाह्या करून दाखवते ज्वारीच्या. आणि त्या लाह्या आणि दूध हा मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. उद्या नागपंचमी आहे, तर मोदक, नागाच्या फणा हे सगळं नैवेद्य उद्या होईलच. आणि परवाचा दिवस श्रेया षष्ठीचा आहे, तर तो सुद्धा अजूनच इंटरेस्टिंग आहे. तर त्याची काय कथा आहे, तो दिवस आम्ही कसा साजरा करतो हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण आज आहे माझा वारुळाचा उपवास, कारण मला 2 भाऊ आहेत. मी हा उपवास ठेवला आहे. तर मी ती पूजा कशी करणार, काय करणार, मी लाह्या कशा बनवते हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ आत्ता लगेचच थोड्या वेळाने मी पोस्टही करणार आहे तुमच्या माहितीसाठी. तर चला बघूया मी लाह्या कशा बनवते. तुमच्याकडे वारुळाच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी तुमच्याकडे काय रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, किंवा तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता हेही तुम्ही सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लहान होतो ना, त्यावेळेला ह्या सणाची आम्ही वाट बघायचो. कारण नागोबाचं जे वारुळ असायचं, तर तिथे आम्ही पूजा करायला जायचो त्या लाह्या आणि दूध घेऊन. हे म्हणजे ही आमची परंपरा आहे, किंवा आजही जात असतील गावाला, पण आम्ही तरी जायचो. मी ही कढईमध्ये अशी ज्वारी टाकलेली आहे. आता याच्यावर हे थोडंसं परतून घेऊया याला असं, आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवेन. आई बनवायची तव्यावरच, चुलीवर. बघूया. आता मी या कढईत ही ज्वारी टाकली आहे आणि अशी आता ढवळून त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते, म्हणजे ह्या ज्वारीतनं लाह्या फुटायला सुरुवात होईल. तुम्ही जर बघितलं तर लगेचच फुटायला सुरुवात पण होती आहे. आता थोडा वेळ ह्याच्यावर मी झाकण, तुम्ही बघू शकता की ह्या लाह्या कशा फुटत आहेत बघा. थोडा वेळ अजून मी झाकण ठेवते. पाहू शकता अशा लाह्या तयार झालेल्या आहेत ज्वारीच्या. मी असा हा लाह्या आणि हे दूध असं आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे. कारण हे खरं तर वारुळाला नेऊन दाखवायचं असतो, पण इथे आता मला ते कुठे मिळणार, म्हणून मी माझ्या बाप्पाच्या समोर ठेवते. तर ही अशी मी पूजा केलेली आहे माझ्या देवाची, आणि असं नैवेद्य मी दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा आणि सगळ्या देवदेवतांना, माझ्या गृहलक्ष्मीला, सगळ्यांना मी अशी ही पूजा केलेली आहे आणि त्यांना हा नैवेद्य दाखवते. अजूनही दुसरा नैवेद्य, जेवणाचा नैवेद्य तर मी बनवतेच आहे, पण तत्पूर्वी हा वारुळाचा जो आहे दूध आणि लाह्या हा नैवेद्य मी आत्ता आधी पहिला बनवून बाप्पाला दिलेला आहे. तर हे आहेत माझे बाप्पा. आज मी स्वामींची वस्त्र पण बदलली आहेत. अशी स्वामींची खूप छान पूजा पण झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी 2 चिकूची झाडं आणली आहेत. माझ्या घरच्या कुंडीमध्ये चिकूच्या बिया टाकल्या होत्या आणि त्याच्यातून ही झाडं तयार झाली आहेत. तर आमच्या सोसायटीची जी बाग आहे, तर त्या बागेत ही मी 2 झाडं लावणार आहे. तर आज जरा सुट्टी होती, 2-3 दिवस झाले मी प्रयत्न करते, पण म्हटलं जरा काल 15 ऑगस्ट, आज 16, 2 दिवस जोडून सुट्टी मिळाली. थोडासा वेळ होता म्हणून घेऊन आली आहे. तर लावूया ही 2 झाडं. आमच्या सोसायटीच्या बागेत खूप नारळाची झाडं वगैरे सगळं आहे, केळी आहेत, सगळं आहे, सगळेजण लावतात.
तर मी आज लावली आहेत. तर मी ही अशी 2 चिकूची झाडं लावलेली आहे. बघूया येतात का चिकू. मोठं होऊ दे ते जरा चांगलं. बघूया कशी वाढतात का, मोठी होतात का. तर हा आज नागपंचमीच्या आधीचा वारुळ्याच्या उपवासाचा हा माझा दिवस. आज मी उपवासाचं काहीतरी बनवून खाणार, बाप्पाला छान नैवेद्यही बनवणार. ते सगळी तयारी चालूच आहे. पण हा होता माझा वारुळ स्पेशल, वारुळ्याचा उपवासाचा दिवसाचा हा स्पेशल व्लॉग. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या नागपंचमीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल Just Neha's Daily Vlog. Keep watching and keep subscribing to my channel. Thank you so much. Thank you.